आज तुम्ही अर्ज भरताय, पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. पण एकंदरीत आपण पाहिलं तर महायुतीची ताकद देखील या ठिकाणी जास्त असलेली पाहायला मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता, काय एकंदरीत सांगा? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लागलेली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरत आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. आदरणीय उद्धवजी आणि सगळे आमचे नेते यांनी मला उमेदवारी दिली आहे. सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धन सकपाळ यांनीही त्याला सहकार्य करून मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकप्रतिनिधी विधान परिषदेमध्ये असूनसुद्धा त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. कोकणामध्ये विशेष करून आंबा बागायतदार आहेत, उत्पादक शेतकरी आहेत, काजू उत्पादक आहेत, मच्छीमार आहेत, ह्यांचे प्रश्न आज प्रलंबित आहेत. आणि त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेच्या ह्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांचे, यांच्या विकास कामांचे, यांच्या आस्थापनांचे सुद्धा प्रश्न आज प्रलंबित आहेत. ते प्रश्न सोडवण्याकरता मी कटिबद्ध असणार आहे. आणि महाविकास आघाडीचा जरी मी उमेदवार असतो तर मला असं वाटतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन 1018 जे मतदार या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक आणि महापौर आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष हे मतदान करणार आहेत. याच्या पक्षाचं कोणतेही चिन्ह नसल्यामुळं मतदान करताना निर्भीडपणानं ही सगळी मंडळी गेल्या 40 वर्षे माझी सहकारी आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि त्यामुळे हे सगळे सदविग्लसवरून मला मतदान करतील आणि मी विधान परिषदेमध्ये एक लोकप्रिय जाईल एवढा मला विश्वास आहे. तुमच्यासमोर पुन्हा एकदा अनिकेत तटकरे असतील, जे मागच्या वेळी देखील होते, आणि आता अनिकेत तटकरे पुन्हा एकदा आज फॉर्म भरत आहेत. दुसरीकडे शिंदे शिवसेनेच्या जुईकर यांनी अपक्ष फॉर्म देखील भरलेला आहे. हे आव्हान कसं पाहता? तर अनिकेत तटकरे फक्त फॉर्म भरण्यापुरतेच येतात असा इतिहास सगळे मला इथले स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार, नगरसेवक, पदाधिकारी जे ते सांगतायत. आणि या ठिकाणी जी काही निवडणूक होणार आहे ही माझ्या मताप्रमाणे अत्यंत सुशिक्षित आणि समंजस्य मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत. त्यामुळे कोकणच्या विकासाकरता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाकरता ते मतदान करतील असा मला विश्वास आहे.